ते ते बापले का चालले, तो बाप बसला उचल लागले. पुढे गेल्यानंतर परत काही लोक मिळाली. काय निष्ठुर बाप म्हणे बाबा एवढा मोठा. रोजच्या बाप म्हणे स्वतः बसला म्हणे आणि आपल्या मुलाला पैंदळी चालू लागला म्हणे. हा काय बाप म्हणे. तेव्हा महाराज तो बाप उतरला. ते दोघी त्या गाडावरती बसले व चालू लागले. पुढं गेल्यानंतर परत एक गाव लागलं. तिथे काय रिकाम टेकडी म्हातारी बसलेलीच होती. ते म्हणाले काय जमाना आला म्हणे बाबा ह्यो, काय निष्ठुर लोक आहे म्हणे. एवढे मोठे टोंगडचे टोंगडे दोघं रक्ते सब बापले का म्हणे. दोघंच्या दोघं त्या गाडवर बसले. अरे त्या गाडवाला काही जीव असेल ना म्हणे. त्याला बोलता येत नाही. मग ते काम करतं म्हणून का काही बी काम करून घ्या का म्हणे तुम्ही त्याच्याकडून. दोघांचे दोघं म्हणे खुशाल बसले म्हणे त्याच्यावर. ते गाडव त्याला काही बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडून काही काम करून घ्या सांगा. तेव्हा महाराज ते दोघंही बापले का उतरले चलू लागले. आता पुढे गेल्यानंतर परत काही लोक मिळालीच. ते म्हणाली काय येडे बाप लोक आहे म्हणे बाबा हे. एवढं मोठं गाडो खरेदी केलं जरा बस सोडून दिले. दोघं दोघं पै निघले म्हणे. हे काय बापले काय म्हणे असे येडे येडे. त्याच्या वरच्या डोक्याचा मधला बरा झाला खालीच दिसतो म्हणे. अहो मला असा समाज आहे तुम्ही कसंही वागा तो तुम्हाला नाव ठेवणारच. अहो स्वभाव आहे मारा तो समाजाचा. नाव ठेवणं म्हणजे हा समाजाचा स्वभाव आहे. पण महाराज लोकांचं ऐकायचं नाही. आता इथल्या पोरींना बसले की सांगतोय मी तुम्हाला तुमच्या भावासारखा आहे. तुम्ही मला बहिणीसारख्या आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल ना संसार आपला सुखाचा व्हावा, त्यामुळे घरच्यांचं आपल्या सासू साऱ्यांचं ऐकायचं नाही. आपण आपलं आयटीत बिंदास जगायचं. कोण काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल असा महाराज समाज आहे. तुम्ही कसंही वागा तो तुम्हाला नाव ठेवणार. ते हिंदीमध्ये म्हण आहे ना. पण लोकांना काय म्हणते नाही त्यांचं काही ऐकायचं नाही. या कानानं ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. अहो सगळ्यात मोठा रोग काय असेल तर ती हिंदीमध्ये म्हणाय बघा सबसे बडा रोग क्या कहेगे लोग. असा महाराज समाज आहे. तुम्ही कसंही वागा तो तुम्हाला नाव ठेवणारच. विठ्ठल 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 हे जगा हे महाराज हे जग असं आहे की एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत बसतात, चौथ्याचा प्रचार करतात आणि पाचव्याला निवडून आणतात. अहो असं महाराज हे जन आहे. त्यामुळे तुकोबारा देवाजवळ म्हणतात की आता मला ह्या जगामध्ये वावरणे फार कठीण झालेले आहे. कारण जो इथे पूजा करीत नाही त्याला लोक नास्तिक म्हणतात आणि जो पूजा करतो त्याला पसारा मांडून बसले असे म्हणतात. आचारा करिता म्हणती हा पसारा, न करिता निंदिता ती. जर जास्त बोललं तर त्याला वाचाळ म्हणतात आणि शांत मौन बसलं तर त्याला गर्विष्ठ म्हणतात. बहु बोला जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गरबी. किंवा लग्न न करू जाता म्हणती हा मातला, न करिता झाला नपुसंक. म्हणजे लग्न केलं तर हा विषय शक्त झाला आणि नाही केलं तर हा नपुसंक. नपुसंक म्हणजे कोणा कळालं बरं. विठ्ठल विठ्ठल असे महाराज लोक आहे. तुम्ही कसंही वागायचे तुम्हाला नाव ठेवून. अहो लोक असे आहे की तुमच्या कपड्याची इस्त्री पाहतात त्या मागचं कर्ज पाहत नाही. लोक असे आहे की तुमची गाडी पाहतात त्या गाडीच्या मागचे हप्ते पाहत नाही. अहो लोक असे आहे की तुमच्या बांगल्याचा कलर पाहतात त्या मागच्या गौंड्याची उदारी पाहत नाही. अहो लोक असे आहे त्या बायकोचं रूप पाहतात त्या मागचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्याच्या बायका निघून गेल्या महाराज. काय महाराज गोरी बायको करून काय. गोरी बायको गेली उन्हात नेली की लाल पडती, लाईट गेली की पांखी खाली उडी आणती. आज महाराज नाही. त्यामुळे तुकोबारा म्हणतात की आता मला हे लोकांमध्ये राहणं फार कठीण झालेलं आहे. त्यामुळे तुकोबारा म्हणतात ना आवडे जन विठ्ठल विठ्ठल आता पुढे तुकोबारा म्हणतात की ना आवडे धन. अहो का हो तुकोबारा आहे. ज्या धनाच्या मागे सर्व दुनिया पळते आणि ते धन तुम्हाला का नाही आवडत. तर आता ह्या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे.
तुकोबरा म्हणतात धनाच्या मागे कळे काळाची लागा, म्हणून या संघ खोटा त्यांचा. या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे. कोणकोणते तर मी सांगतो, आता तुम्ही मोजा. चोरी, हिंसा, दंभ, काम, क्रोध, लोभ, धन, भेद, वैर, अविश्वास, स्पर्धा, द्वेष, स्त्री, असत्य. आले 15. मोजलेच नाही म्हणा आम्ही, कसं झाले. तिरत्य आणि असत्य, मद्यपानाशी 15 अनर्थ या धनाच्या पाठीमागे आहे. आणि धन येणाऱ्या संतांना माती समान असतात. आणि तेच म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्यू समान आणि कपाशानं खडे जैसे. म्हणजे सोने आणि माती हे संतांना समानच असते. तर लक्ष देण्याकरिता एक दृष्टांत सांगतो बघा. पंढरपुरामध्ये एक रांका नावाचा कुंभार राहत असे व तो विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या बायकोचे नाव बांका व मुलीचे नाव वंका असे होते. ते 3 जण रांगा बंका वंकाचे ते 3 जण होते. आता ते वनामध्ये जाऊन रोज लाकडं वगैरे गोळा करीत असे व त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करीत असे. पण ते झाडाची लाकडं तोडत नसं, ती झाडाची वाळून पडलेली जी लाकडं आहे ते 30 लाकडं तोडत असे व त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करीत असे. आता एक दिवस काय झालं बघा, रुक्मिणी माताने ना त्यांची परीक्षा घेण्याची ठरवली. म्हणे आता त्याच्याकडे किती वैराग्य म्हणे आपण बघूच म्हणे. नामदेवरासह व भगवंतासह म्हणजे विठ्ठलासह त्यांनी परीक्षा घेण्याची ठरवली. आता विठ्ठलजी म्हणल्या जाऊ दे म्हणे. कशाला? रुक्मिणी माता म्हणले रे नाही घ्यायचीच. बायको पुढे महाराज कोणचं चालत नाही. ते म्हणाली घ्यायची. बरं मग आता ते रोज त्या रस्त्याने लाकडं वगैरे गोळा करत असतं का. रुक्मिणी मातेने काय केलं, आपल्या हातातलं दिव्य असं दिसणारं सोन्याचं कंकण त्या लाकडाच्या खाली म्हणजे लाकडाजवळ ठेवलं. तो रांका आला तिकडून, त्याने ते लाकूड उचललं, त्याला ते दिव्य कंकण दिसलं. अहो त्या दिव्य कंकणाचा फक्त त्या लाकडाला स्पर्श झाला, त्यामुळे त्याने त्या लाकडाचा त्याग केला व तो पुढे निघून गेला. मागून त्याची बायको बंका आली म्हणू लागली. मागून त्याची बायको बंका आली व तिलाही ते दिव्य कंकण दिसले. तिला वाटले आपली मुलगी घेईन, त्यामुळे ती त्याच्यावर माती टाकू लागली. मागून तिची मुलगी आली, म्हणाली अगं आई त्या मातीवर माती कशाला टाकतेस. अहो नुसतं त्या दिवशी त्या दिव्य कंकणाचा म्हणजे द्रवाचा स्पर्श झाला म्हणून त्या दिवशी त्यांना उपाशी राहावं लागलं. तेव्हा रांका म्हणले अहो नुसता त्या द्रवाचा स्पर्श झाला तरी आपल्याला उपाशी राहावं लागलं. म्हणजे संतांना द्रव आवडत नाही. अहो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना नजराणा पाठवला होता तेव्हा तुकोबरायण तो नाकारला होता. कारण ते म्हणे सोने रुपये आम्हा मृत्यके समान आणि कपाशानं खडे जैसे. तुकोबरायण मारतो नजराणा नाकारला होता. त्यामुळे तुकोबराय म्हणतात की ना आवडे धन विठ्ठल विठ्ठल. आता पुढे तुकोबराय म्हणतात की नावडे माता नावडे पिता. अहो का हो तुकोबराय, आपल्या शास्त्रामध्ये असं आहे की मातृदेव पितृदेव भव आणि तुम्ही म्हणतात की नावडे माता नावडे पिता. अहो बस त्याला भक्त व्हायचा आहे, तो भक्त आहे. त्याला जर माता पिता आवडत असेल तर मग तो भक्त कसा होईल. मग भक्त होण्यासाठी आपल्या आई वडिलाला का अनाथाश्रम मध्ये नेऊन घालेल तर नाही ना. अहो तुम्हीच तर म्हणतात ना मग सकळ तीर्थाची अधुरे जे काही माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन की जय. अहो जगातले सर्व तीर्थ हे आई वडिलांच्या चरणात आहे आणि तुम्ही म्हणतात नावडे माता नावडे पिता. अहो पुंडलिकाने फक्त पुंडलिक नाही तर भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांच्या सेवा करीत असताना पंढरीची पांडुरंग परमात्मा म्हणजे विठोबा महाराज 28 युग विठोबा हा विठेवर उभा केला. एवढं सामर्थ्य फक्त आई वडिलांच्या चरणात आहे. आणि तुम्ही म्हणतात की नावडे माता नावडे पिता. अहो पण तरी मान्य आहे आपल्या जन्माचं पहिलं गुरु ही आपली आईच असते. तिनं आपल्या लहानपणी आधार दिलेला असतो, आपल्या जीवनाला तिने आधार दिलेला असतो. आपल्या जीवनाचं पहिलं गुरु म्हणजे आपले आई वडीलच असते. अहो तरी तुम्ही म्हणतात की नावडे माता नावडे पिता. तेव्हा ते म्हणतात अहो कोणते माता व पिता जर आपल्या परमार्थात जर आडीत असतील तर ते माता पिता भक्तांना आवडत नाही. जे आपल्या तो भगवंता दुरावा निर्माण करण्याचं काम करत असतील ते माता पिता भगवंताला आवडत नाही. तसं नाही, आप माता पिता चांगलीच आहे बरं का. घरी जाऊन पटके खायचे काम म्हणजे का माता पिता आवडत नाही.
विठ्ठल विठ्ठल विठाला हा मग लोक म्हणतात तुका बरायला काही प्रमाण आहे का? म्हणते हो आहे ना. प्रल्हादी जनक बिभीषण बंधू राज्य माते निंदू भरते केले. प्रल्हादाला प्रल्हादाला आपला बाप आवडला नाही, बिभीषणाला आपला भाऊ आवडला नाही आणि भरताला आपली आई आवडली नाही. हिरण्यकशिपूने जेव्हा प्रल्हादाला आसुरी राजनीती शिक्षण संस्थेमध्ये नेऊन घातले होते तेव्हा तिथले गुरु होते शुक्राचार्य. आता महाराज ती आसुरी राजनीती शिक्षण संस्था होती. तिथे महाराज आता आपली जगदंबा वारकरी शिक्षण संस्था आहे. आपल्या शिक्षण संस्थेमध्ये कसं महाराज आता टाळ कसा वाचता, हरिपाठ शिकवला जातो, पावल्या शिकवल्या जातात, कीर्तन भजन गायन सर्व महाराज म्हणजे शिकवल्या जातं. हे बघा तुम्ही तर विद्यार्थी बघतच असेल, मी ही विद्यार्थीच आहे बरं का. असे महाराज आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जातं. पण त्या शिक्षण संस्थेमध्ये काय शिकवलं जातं तर दारू कशी प्यायची, गांजा कसा फुकायचा, चिलम कशी वारायची, याच्या त्याच्या खोड्या कशा करायच्या, खोड्या करून यायचा सप्ता कसा बंद पडणं असं महाराज तिथं शिकवल्या जायचं. विठ्ठल विठ्ठल असं महाराज ते शिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जायचं. आता महाराज बरेच दिवस झाले त्याला हिरण्यकशिपूला वाटले, बरेच दिवस झाले आता आपण 4-5 वर्ष झाले आपण मुलाला त्या संस्थेमध्ये टाकलं, तो काय शिकला काय नाही विचार करिता महाराज आता पहिल्यांदा संस्थेमध्ये टाकले ते 4-5 वर्ष त्याला भेटायला जात नसं. आपल्या मुलाला टाकलं की आपल्याला 4-5 दिवस करमत नाही वगैरे ते महाराज 4-5 वर्ष त्याला काही भेटायला जात नव्हते. तो महाराज मग आता त्याला प्रल्हादजींना भेटण्याकरिता गेला. तिथे गेला महाराज, रात्री बसला, सकाळी तिथं उतरला तो आता महाराज तो राजा होता, किती गेला तो हिरण्यकशिपू म्हणजे आहे ना. ते उतरला, आता तिथे गेला महाराज, सकाळी ते उतरला, तिथे गेला संस्थेमध्ये गेला, तिथे बसलो, विचारला आला तुम्ही नाही विचारत का संस्थेमध्ये महाराज नीट शिकवतात का, महाराज मारतात का, महाराज बोलतात का, महाराज नीट पाठ घेते का, खायला नीट देते का, प्यायला नीट देते का. तसं महाराज ते तसं तुम्ही कसं विचारता ते विचारू लागला. आता महाराज संस्थेमध्ये कसं असतं माहिती का, आता हे गुरुवर आहे ते सर्वांना देण्याचं काम सारखंच करतात, पण आता ज्यांची घेण्याची क्षमता आहे ते घेतात आणि ज्यांची नाही महाराज ते नाही घेत. म्हणजे आता काहीच्या बुद्ध्या मंद असतात, काही चांगले असतात. आता काही मुलांना काय होतं बघा, संस्थेत राहण्याचं जीवार येतं, त्यांना अभ्यासाचं जीवार येतं, त्यामुळे ते घरी काय सांगतात महाराज नीट शिकवित नाही, महाराज इथं खायला देत नाही, नीट पाठवत नाही, त्याला येतं अभ्यासाचं जीवार. आणि तुम्हालाही तुमच्या मुलाचं खरं वाटतं, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही त्यांना संस्थेमधून काढून घेता. पण याच्यात महाराज मला सांगा त्यांचा काही तोटा आहे का, नाही. तर याच्यात महाराज तुमच्या मुलाचं उलट हे महाराज तुमच्या मुलाचं भविष्य करण्यासाठी ते रात्र ते म्हणजे कष्ट करतात आणि तुम्ही काय करतात त्याच्यावरच उलटे बॉम्बा टाकतात. म्हणजे मग तुमच्या मुलाला जर काय आलं नाही तर तुम्ही दोषी कोणाला ठरवता, महाराजांना. पण तुमच्या मुलाला काय येतं हे तुम्हाला काही माहिती नाही. अहो तुमच्या माघारी तुमचा मुलगा आळंदीत काय करतोय तुम्हाला इथं माहिती आहे का? तो जर शाळा सोडून जर इकडे तिकडे हिंडत आणतं हे तुम्हाला इथं माहीत होणार आहे का? नाही. आता मला सांगा महाराज का त्याच्या संग शाळेत बी जाते का म्हणजे तुम्ही आता त्यांना शिकवण्याची जबाबदारी महाराज घेईल, तुम्ही म्हणता आम्ही पैसे भरून ठेवले. तर मला सांगा आता महाराज संस्थेत आहे तर उलट ती जबाबदारी घेते ना. आता तुमचा मुलगा महाराज संस्थेमध्ये शाळामध्ये आता गेला तर ती त्याच्या मागं पळत का शाळेत जाते का आता इतक्या पोरा मग जागा शक्य नाही, कारण एका शाळेत काही विद्यार्थी नाही. तर महाराज विचारू लागला, ते तिथे गेला. आता महाराज तुम्ही नाही विचार का तुम्ही मला आता काय शिकला काय नाही म्हणून, तसं मला विचारू लागतो आता इतके दिवस काय शिकला. आता तुमच्या मुलं काय आलं नाही, तुम्ही महाराजांना दोषी ठरवतात आता तो विचारू लागला म्हणे आता महाराज प्रल्हादजींना डायरेक्ट नवनवी महाराज भगवंताच्या कथा उपनिषद वेदच सांगू लागले. तेव्हा महाराज त्या हिरण्यकशिपूला खूप राग आला. मला अरे त्या देवाचा मा 36 चाकडा आहे आणि तुम्हाला त्या भगवंताच्या कथा सांगत आहे, मी तुला इथे काय शिकवण्याकरिता टाकलं आणि तू इथे काय शिकला आणि तू इथे काय शिकला. तेव्हा महाराज त्याला खूप राग आला. त्याने त्याला एकदा प्रल्हादजींना समजावून सांगितलं की तू भगवंताचं भजन करायचं, नाम घ्यायचं नाही. महाराज प्रल्हादजींनी भगवंताचं भजन घेणं सोडलं नाही. तेव्हा महाराज त्याला खूप राग आला. त्याने महाराज त्याला एका बोंगळलेल्या हत्ती खाली, त्या हत्तीच्या पाय खाली गेला. आता इकडे गावकडे नाही बघा, ती म्हैस बोंगाळते, गाय बोंगाळते बघा, इकडे तिकडे पळते. तसं महाराज एक बोंगळलेला मोठा हत्ती होता, त्या हत्तीच्या पायाखाली महाराज म्हणजे प्रल्हादजींना
दिलं. महाराज त्यांचं नामस्मरण चालू होतं, नारायण 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 नारायण. अहो तो एवढा बोंगळलेला हत्ती महाराज प्रल्हादजींना बघून शांत झाला. एवढंच नाही तर आता बघा उकळतं तेल असतं बघा, उकळतं, तुम्ही बट्ट्या पुऱ्या तळताना पाहिलंच असं उकळतं तेल मोठी. अहो त्या उकळते त्याला जरी एक जरी चंदनाचा जरी थेंब टाकला ना ते संपूर्ण तेल असं शांत होतं. पण ओरिजिनल चंदन बरं का, जर गलिकावर टाकसन त्यात तुमचं चंदन टाकून पासन डोक्याला लावायचं, कपालावर चंदन टाकून बघू नका बघू. त्याला तर आधी तेल महाग झालेलं आहे, 140 रुपये किलो तेल आहे शेंगदाण्याचं घेतलं तर. किती आहे, हा 175 आहे. आणि सूर्यफुलाचं घेतलं तर 165 रुपये असं मला वाटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज त्या इथे उकळत्या तेलात महाराज प्रल्हादजींना टाकण्यात आलं. अहो ते जरी त्यांचं नामस्मरण चालू होतं, नारायण 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 नारायण. तेव्हा महाराज त्यांना त्या तेलात टाकलं, ते संपूर्ण तेल शांत झालं. अहो एवढा वरही तो थांबला नाही. आता बघा गावात एखादा आडवी रस्ते बघा त्या साप सुरपलवामकडे असते, त्या विहिरीत महाराज प्रल्हादजींना टाकलं, एका आरडात महाराज प्रल्हादजींना टाकलं तरी त्यांचं नामस्मरण चालू होतं, नारायण नारायण नारायण. अहो तिथं वरतून त्यांना टाकण्यात आलं, ते निद्रा अवस्थेत खाली गेले व खाली महाराज त्यांना एक फुलाचं सिंहासन तयार झालं व ते अलगद त्या सिंहासनावर विराजमान झाले. कारण त्यांचं नामस्मरण एवढं ताकदी महाराज फक्त नामस्मरणाची आहे. आता महाराज त्या हिरण्यकश्यप खूप राग आला. त्याने विचारलं, अरे म्हणे तू एवढं त्या देवाचं नाम चिंतन करतो म्हणे, मला सांग बरं म्हणतो तो देव कुठे म्हणे, मला दाखव म्हणे, तू देव खरंच आहे का? म्हणले आता संतांचा तो महाराज हा शांत. ते म्हणले हो म्हणे आई. म्हणे कुठे म्हणे दाखव बरं. म्हणे देव कुठे आहे? अरे जिथं नाही तिथं देव आहे म्हणे. जेव संपूर्ण चराचरामध्ये देव आहे. विठ्ठल जळीस तळी भरला, रिता ठाव नाही उरला. संपूर्ण चराचरामध्ये देव आहे म्हणे. आता तिथं बाजूला एक खांब होता, ते म्हणे खांबातही देव आहे का? ते म्हणे हो म्हणे खांबातही देव आहे. कारण जिथे भक्त म्हणे जिथे देव आहे तिथे भक्त म्हणजे देव, तिथे देवाला जावंच लागतं. जिथे देव तिथे भक्त तिथे देव. एकदा काय झालं बघा, आम्ही जसं महाराजसोबत कीर्तनाला गेलो. कीर्तनाला थोडा टाईम होता. एक लहानसं पोरग महाराजांकडे आलो. म्हणे महाराज चला म्हणे आमची चहा घ्यायला. महाराज म्हणे महाराज तुम्हाला मस्त म्हशी दुधाचा चहा बनवतो. महाराज म्हणे अरे बाळा म्हणे मी म्हशीचं दूध घेत नाही. म्हणे मग आपल्याकडे गाय आहे म्हणे गाय दूध देते का? नाही म्हणे देत नाही म्हणे. मग काढावं लागतं म्हणे. महाराज म्हणे बरं चाटळ रे म्हणे तू. नाही म्हणे महाराज थोडंसं म्हणे. बरं चला म्हणे मग महाराज म्हणे मग तुझं घर कुठे आहे? म्हणे काही नाही म्हणे इथंच आहे म्हणे, जवळ का हलवाईचे दुकान पुढे आहे म्हणे. मग हलवाई दुकान कुठे आहे? म्हणे माझ्या घरासमोर. महाराज म्हणे अरे दोन्ही कुठे? म्हणे दोन्ही समोरासमोर आहे म्हणे. जसं महाराज तिथं भक्त तिथे देव, तिथे देव तिथे भक्त. आता माझा रागाच्या भरात मारते हिरण्यकश्यपूला. रागाच्या भरात ते हिरण्यकश्यप त्या खांबाला लात मारली व नवल वाटेल तुम्हाला त्या खांबातून नरसिंह भगवंताची उत्पत्ती झाली. बोलो नरसिंह भगवान की जय. नरसिंह महाराज भगवंताची उत्पत्ती झाली. प्रल्हादजींनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या पित्याचा वध पाहिला तरी वाईट वाटले नाही. कारण का तर फक्त आपल्यात व परमार्थात अंतर पाडत व ते पिता महाराज भक्तांना आवडत नाही, म्हणून ना आवडे पिता विठ्ठल विठ्ठल. भरतजीने आपल्या आई कैकेयीचा त्याग केला. कारण का तर कैकेयीने दशरथाकडे 2 वर मागितले होते. एका वराने रामाला वनवास व दुसऱ्या वराने भरताला राज्य. आता महाराज प्रभू श्री रामचंद्र वनात गेले कारणाने दशरथ पुत्र शोकाने राम राम म्हणून गत प्राण झाले. तेव्हा भरतजी आपल्या मामाच्या गावी गेले होते. भरत व शत्रुघ्न परत आले तेव्हा ते विचारू लागले, माझे पिता कुठे? माझी आई कौशल्या कुठे? माझे दादा भरत कुठे? माझे दादा राम कुठे? माझे दादा लक्ष्मण कुठे? माझी भाभी म्हणजे माझी वहिनी कुठे गेली? सीतामाता कुठे? ते असे विचारू लागले. तेव्हा ते म्हणते, बेटा भरत धीरज जरो, बात सब बिगड़ गई थी लेकिन मंत्रा साथी थी तो बात सब सुधर डाली. तेली माँ ऐसी कौन सी बात बिगड़ गई थी जो तुमने सुधर डाली? ती म्हणते, मी 2 वर तुझ्या वडिलांकडे मागितले होते. एका वराने रामाला वनवास आणि दुसऱ्या वराने भरत तुला तुझा राज्याभिषेक. राम वनवासात गेला कारणाने तुझे पिता हे पुत्र शोकाने राम राम म्हणून गत प्राण झाले. हे शब्द ऐकताच महाराज भरतजीने बोलायला सुरुवात केली. अगं तुझ्या काळजाचे तुकडे का नाही झाले? तुझ्या तोंडात किडे का नाही पडले?
मला लहानपणीच मारून टाकले असते तर बरं झालं असतं. अगं चांडाळणे, आजपासून मी तुझा पुत्र नाही आणि तू माझी आई नाही असं म्हणून भरतजीने आपल्या आई सख्या आई कैकेयीचा त्याग केला. म्हणून ना आवडे माता आणि ना आवडे पिता. विठ्ठल विठ्ठल. आता लोक म्हणतात अहो तू बरं आहे नाव, तुम्हाला जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, अहो माता आवडत नाही, पिताही आवडत नाही, मग तुम्हाला आवडतं तरी काय? तेव्हा तुकोबराय म्हणतात आवडे पंढरी भीमा पांडुरंगा चंद्रभागालिंग डरिक. एवढंच नाही तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मजा अवघी यांचा कंटाळा तूच एक गोपाळा आवडीशी. मला या सर्व सांसारिक गोष्टीचा कंटाळा आहे आणि तू एकच गोपाळा ही विहाला आवडतोस. त्यानं मला एकच आवडतं, आवड हे का ना आवडे अनेक. तेव्हा तू लोक म्हणतात अहो तू खूप बरं आहे, मग तुम्हाला जर आता लोक आवडत नाही तर लोकांनाही तुम्ही आवडणार नाही. तेव्हा ते म्हणतात देवाचा भक्त तो देवाशी गोड आणि काशी चाड नाही त्याची शिव्या देती बाप बहीण बाहू. अहो मग आता जेव्हा तुम्ही थकसाल तेव्हा तुमची शेवटची घडी येईल, तेव्हा तुमचा काळ येईल, तेव्हा तुमची निर्वाणीची वेळ येईल, तेव्हा तुमचा सांभाळ कोण करेल? तर तेव्हा तुकोबराय म्हणतात आता लग्नामध्ये एक ना त्या पत्नीने जर पतीचं नाव घेतलं की त्या पत्नीला संपूर्ण सांभाळण्याची जबाबदारी त्या